मी माझ्या सगळ्या राज्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत. कारण सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 17 तारखेपर्यंतच नगरपालिका, नगरपंचायती ह्याचे फॉर्म भरण्याचं काम चाललंय. त्याच्यामुळे प्रत्येक जणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. कारण ते सगळ्या गोष्टी एबी फॉर्म, त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भातला प्रश्न आहे. 20,000 कोटींची जी मदत झालेली आहे शेतकऱ्यांना, दत्तामामाने देखील त्या संदर्भातला GR झालाय ते सांगितलंय. येत्या काळात अजून अशीच मदत सुरू राहणार आहे. मी तुम्हाला मागेच सांगितलं आमचं 32,000 कोटीचं पॅकेज होतं. नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली, दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पुन्हा ते पॅकेज जवळपास 8,000 कोटीनं वाढलं. असं 40,000 कोटी रुपयाचं पॅकेज झालं. केंद्राची टीम पहिली येऊन गेली, आता दुसरी पण टीम येते. आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय. राज्य सरकारची जबाबदारी आहे, परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातल्या आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं. आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब हे सगळे ह्या कामामध्ये राज्याला मदत करतील. आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्यावेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं. महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातलं. दमानिया तुमचा राजीनामा मागताय, परवा दिवशीपासून आंदोलन करताय. असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेताय, मात्र युतीचं काय ठरलंय का? काही ठिकाणी शरद पवार गटाची मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा. कारण काय झालं, 11 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे, आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो 4चा प्रभाग, इथं 5चा आहे ना, काही एखाद्या ठिकाणी 5चा प्रभाग हो एकच आहे पण आहे. असे कसे असावेत, त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी, सर्वसाधारण, SC ST, पुरुष कसे, अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे ते त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे. आज मला सुभाष जगताप पण भेटले, आज मला सुनील टिंगरे पण भेटले, मला चेतन तुपेजी भेटले, दत्ता धनकवडेजी भेटले, सगळे अनेक मान्यवर, माजी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले. त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा, मी परत 2 दिवसांनी येतो. आणि त्या पद्धतीने कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये. त्याच्यामुळे काय काय होतंय, कसं होतंय, 9 वर्षांनी निवडणुका लागल्यात म्हणजे एक बॅचच जवळपास ती जी संधी गेलेली आहे. त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहे, आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आहोत, आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे त्यांचे भाव. 2 राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत चर्चा होती आहे. 2 राष्ट्रवादींच्या समीकरणाबाबत काही आहे का? अरे बापा, मी तेच सांगतोय ना. आता तुम्ही प्रत्येक वेळेस, आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे. परंतु आता साधारण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल. तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील. लढायचे कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादा साहेबांचं बोलणं सुरू आहे. जेव्हा का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात, आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात. त्याला आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड, पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा. चाचपणी करून समोर कसं काय काय घडतंय
त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ. शहरातले पदाधिकारी घेऊन बसला नाही तुम्ही तुम्ही शहरातले पदाधिकारी त्यांच्याशी अजून बोलणं दोनदा आलात तुम्ही सोमवारी मागच्या आठवड्यात आता पण आलात. रिपोर्ट आला तर तुम्ही शहरातले पदाधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा नाही केली. ग्रामीण भागातले नगर असं कोणी सांगितलं? मी आता तुला नावच सांगितली शहरातले- किती. अहो शहरातल्या तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट माझी तुला सूचना करतो की आता सध्या सगळ्या आपल्या नगरपालिका नगरपंचायती आहेत. त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली. त्याच्यावर त्याला मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली. आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत जाहीर होईल कदाचित, पण तो निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, आयोगाचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येतील. मी आता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नावं पण घेतली, त्यांच्याशी मी बोललो, आज सांगितलं. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशी चर्चा करूनच आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही. अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी लढवलेल्या आहेत. त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही. आम्ही योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एकोपा राहून आमच्यामधले ताकदीच्या लोकांना एकत्र आणून चांगला प्रभागामध्ये प्रतिनिधित्व देऊन पुढे जायचं आम्ही ठरवलं. मी सांगितलं बारामती नाही, तो नाही उभा राहिला. जे तुम्ही नावं घेताय हे माध्यमांच्या समोर येऊन त्यांची प्रतिक्रिया देतात की दोघं एकत्र लढले तर फायदा होईल, त्यांचं हे मत आहे. कुणाचं? या तुमच्या जे नावं घेतात ठीक आहे ना. मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि काय तो योग्य निर्णय घेऊ. पहिल्यांदा ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा काय म्हणणं आहे ते त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. प्रशांत जगताप म्हणाले मला काही मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत दिल्ली में जो धमाके हुए उसके बाद देश के अलग अलग राज्यों में ATS कारवाई करते पुण्यामध्ये. पुणे में भी काल आम्ही मुंबईमध्ये होतो. कॅबिनेट पण परवा झाली. मुख्यमंत्र्यांनी नाही कालच झाली, चुकून मी परवा म्हणलं. मुख्यमंत्र्यांनी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः सगळ्यांना हाय अलर्ट करायला म्हणून सांगितलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंटला बारकाईनं लक्ष ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही CP वगैरे सगळ्यांशी बोललेलो आहे. कारण शेवटी अशा प्रकारच्या घटना देशातल्या कुठल्याही भागामध्ये झाल्या की प्रत्येक शहरातली मोठी शहरं विशेषतः त्यामध्ये कुठं तपास करणं, चेक नाके उभे करणं, संशय जर कुठं CCTV कॅमेऱ्यामध्ये असं वाटलं इथं जरा संशय येतो त्याबद्दलची माहिती घेणं, या सगळ्या गोष्टी पोलीस खात्याच्या चालू आहेत. भागामध्ये चांगलं इन्कमिंग होतं. तुमच्याकडे चेहरा तुमच्याकडे आलाय, पवार गटातून तुमच्याकडे आलाय. अरे बाबा, बेरजेचं राजकारण करायचं आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. काय म्हणले? काल मुख्यमंत्र्यांना तुम्ही जाऊन भेटले, तुम्ही तटकरी काही इलेक्शन संदर्भात चर्चा झाली की काही नाही? इलेक्शनच्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेले आहे त्याबद्दल की बाबा साधारण काय लाईन ठेवायची, काही ठिकाणी तिथले वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या जिल्ह्यातल्या, तर त्याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांशी भाजपचे निर्णय स्वतः मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघं घेत आहेत. त्याच्यावर तिथं बावनकुळे साहेब पण होते आणि मुख्यमंत्री पण होते वर्षावर. तर ते म्हणले तिथंच या, म्हणून आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. एकनाथराव ते ज्ञानेश्वरीला शेजारीच असतात, त्याच्यामुळे ते तिथल्या तिथं म्हणजे बोलता येतं. शेवटी आम्ही सगळेजण मिळून NDA आणि महायुती ह्याच्यामध्ये एकत्रपणे जातोय. लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना यांचा प्रचार महायुतीचा करायला सांगितलेला आहे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल याबद्दलचा प्रयत्न आम्ही सगळेजण आमच्या स्तरावर करतोय. बेरजेचं राजकारण म्हणालात, हेच बेरजेचं राजकारण दादा पवार कुटुंबात करताना दिसतील का? ऍड मायनस त्या संदर्भामध्ये तुला एक माहिती का रे बाबा, मी नेहमी राज्यात सांगतो, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो असं म्हणतात. दादा आणि साहेबांनी सांगितले की सगळं स्थानिक निवडणूक दादांनी सगळं लीड करावं.
दोन्ही गती तुला कोणी सांगितलंय? दादा तुमच्या पक्षातले रुपाली ठोंबरे तुम्हाला भेटतायत, ते सोशल मीडियावर पोस्ट करतात, मी दादांना भेटायला आले, भेटले नाही, नाश्त्याला परत गेले, असं काहीतरी त्यांचं काय बिनसलंय का? अजिबात नाही, तुला काही माहिती नाही. मी रुपालीताईंना भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यावेळेस अभय मांढरे पण होता. अभय कर इथं अभय पण तिथं होता आणि मी ताईंना जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. तो आमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब म्हणून, परिवार म्हणून समजतो. त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असं काही मला ताणू नका. वाद मिटवणं हे माझं काम आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. त्याच्यातनं तुम्ही जसा तुमच्यात वाद झाला की तुम्ही तुमचा मिटवता, तसं मलाही माझ्या पक्षात झालं की मिटवलं. नेहमी हजर होतो असं एक कारण शेतकऱ्यांनी सगळी कारवाई केली असं रुपालीताई असं कुणी कुणाचाच, आम्ही सगळे मिळून निर्णय घेत असतो. दादा बिहार के एग्जिट पोल में एनडीए को बड़ी जीत मिल रही है, दिखा रहे हैं. अरे एग्जिट पोल है ना वो, 14 तारीख तक रुको इतनी जल्दबाजी क्या है? आशीर्वाद दिला तर तुम्ही पुढाकार घ्याल का कशामध्ये बाबा? एकत्र येण्यासाठी दादा. अरे बाबा, तुला काही सकाळपासून कुणी मिळालं नाही. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये हे संभ्रम आहे दादा, एकत्र लढतील. आम्ही आमच्या पक्षाचं बघू ना, तू नको काळजी करू. नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे. मुलाखती उद्या बारामती आणि दादा नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे. नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स, आता आपण खूप व्हिडिओ बघतोय की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स गणतोय प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फुटपाथवरती गाडी चालवणं असेल किंवा रात्री रस्त्यावरती कचरा टाकणं असेल, तर नागरिकांना तुम्ही पुणेकरांना आज जी घटना तुम्ही ह्या चौकात बघताय, मी आता भाषण पण काय केलं, मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं नाही. आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कसं चांगल्या पद्धतीनं पर्यावरणचा सगळा विचार करून, स्वच्छतेचा विचार करून ह्या पुण्याला पुढे देता येईल, हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा. त्याच्याकरता तुम्ही पण थोडंसं मीडियाच्या मार्फत काही चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल. काही खराब गोष्टी दाखवायच्या नंतर त्याचं परिवर्तन कसं, आता चित्रफित दाखवली, पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालं, आपोआप सगळ्यांना त्याच्यातनं समाधान मिळतं आणि मग त्याचं अनुकरण इतर पण करतील. हे आम्ही ह्या पद्धतीनं पुढं जातोय, हे काही एवढ्या पुरतं नाही. आता हे सगळीकडं वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी, एनजीओजनी त्या भागामध्ये न्यावं, ही आमची गुन्हेगारीच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. तुम्ही मागे अनेक वेळा सांगितलं होतं की टायरमध्ये टाका वगैरे, पण एक ट्रेंड असा दिसतो दादा, अल्पवयीनच्या मुलांच्या संदर्भात काय? तुम्ही सांगितलेला गोष्ट खरी आहे. 14 वर्षाची, 15 वर्षाची मुलं, त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतोय. ते 18चं आहे, ते जरा काढून 14 पर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल. कारण काय झालंय, हे जे काही चुकीची प्रवृत्ती, विकृती म्हणा, ही लोक त्यांचा हेतू साधण्याच्या करता मायनॉरिटी मधल्या मुलांना, म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून घेतायत आणि त्यांना ते करण्याला भाग पाडतायत. कारण त्याच्यातनं पुढं ज्या कारवाई करायची असते, कलमं लावायची असतात, त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल, काळानुरूप बदल करता येतो. तसा बदल मला असं वाटतं की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील, कारण हा सगळ्या देशाच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे. संभाजीनगर ते पुणे एक महामार्गाचा एक फोटो व्हायरल झालेला आहे. बरोबर आहे, त्याचं काम नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब आणि केंद्र सरकार करू पाहतंय. कारण आत्ताचा आहे तो रोड कमी पडतोय. मी मगाशीच वाहनांचा उल्लेख केला. आता पूर्वी 10 टनी ट्रक असायचे, आता 40 टनी ट्रक, 50 टनी ट्रक निघालेले आणि म्हणून अशा विस्तृत रोडची खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता गरज आहे. दादा स्टॅम्प ड्युटीचं काय? बावनकुळे म्हणाले की एवढं भरण्याची गरज आहे की ते तपासावं लागेल. अरे बाबा थांब ना, आता मी कितीदा सांगितलं रे की त्याच्याबद्दल GR काढलेला आहे, कमिटी केलेली आहे. कमिटीला त्याचा अभ्यास तरी करू द्या ना. अभ्यास केल्यानंतर काय त्याच्याबद्दल अहवाल येतो, तशा पद्धतीनं पुढं निर्णय हे वरिष्ठ निश्चितपणे घेतील.